रात्रीच्या निरग्घ आकाशाकडे बघितलं ना, की एक अत्यंत अस्वस्थ करणारा पण तितकाच रंजक प्रश्न पडतो. हां, की आपण या विश्वात एकट्या आहोत का? अगदी बरोबर. म्हणजे या अथांग विश्वात अब्जावधी गॅलेक्सीज आहेत आणि त्या प्रत्येकात पुन्हा अब्जावधी तारे आहेत. मग गणिताचा आणि संभाव्यतेचा विचार केला तर हे विश्व जीवसृष्टीने गजबजलेलं असायला हवं. हो, खरं तर तसंच असायला हवं. पण मग हे सगळे गेले कुठे? कोणीच आपल्याशी संपर्क का साधत नाहीये? आणि याहूनही मोठा प्रश्न, जर ते आधीच पृथ्वीवर येऊन गेले असतील आणि त्याचे पुरावे आपल्याच इतिहासात किंवा लष्कराच्या अत्यंत गुप्त फायलींमध्ये लपलेले असतील तर? बापरे, हा विचारच खूप रोमांचक आहे. हो ना? आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत, जो 1947च्या अमेरिकेतील एका छोट्याशा गावापासून सुरू होतो. मग तिथून प्राचीन भारतीय पुराणांमधून प्रवास करत थेट नासाच्या आधुनिक मोहिमांपर्यंत आणि गुरु शनीच्या बर्फाळ चंद्रांपर्यंत जातो. चला तर मग. पण या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी एका गोष्टीची नोंद घेणं खूप गरजेचं आहे. कोणती? बघा, पूर्वी जेव्हा आपण परग्रहवासी किंवा एलियन्स या विषयावर बोलायचो, तेव्हा त्याला फक्त सायन्स फिक्शन किंवा मनोरंजनाचा भाग मानला जायचं. हो, म्हणजे ते हेरवे छोटे लोक आणि उडत्या तबकड्या. अगदी तेच. पण आज परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. आज जगातील सर्वात मोठे अवकाश संस्था, प्रगत वेधशाळा आणि अगदी लष्करी विभागी या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत आहेत. म्हणजे हा विषय आता फक्त कल्पनेपुरता मर्यादित राहिला नाहीये तर. अजिबात नाही. हा केवळ आकाशात दिसणाऱ्या एखाद्या प्रकाशझोताचा शोध नाहीये. हा मानवजातीच्या अस्तित्वाचा आणि आपल्या मर्यादांचा शोध आहे. क्या बात है. चला तर मग हे थोडं उलगडून बघूया. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे विश्वाच्या अथांगतेपासून सुरुवात करूया. आपण नेहमी म्हणतो की विश्व खूप मोठं आहे, पण ते नक्की किती मोठं आहे? सांगायचं तर आपल्या आकाशगंगेत म्हणजे मिल्की वे मध्ये सुमारे 100 ते 400 अब्ज तारे आहेत. 100 ते 400 अब्ज एकाच आकाशगंगेत? हो. आणि आपल्या पाहण्यात आलेल्या विश्वात अशा किमान 2 ट्रिलियन आकाशगंगा आहेत. वाव. हे आकडे इतके मोठे आहेत की मानवी मेंदूला त्याची कल्पना करणंही कठीण जातं. हो, खरंच. म्हणजे एका साध्या उदाहरणाने सांगायचं तर, एखाद्या महासागरातून पाण्याचा फक्त एक थेंब घ्यायचा, तो सूक्ष्मदर्शकाखाली तपासायचा आणि त्यात जर मासा दिसला नाही तर संपूर्ण महासागरातच जीवसृष्टी नाही असा निष्कर्ष काढायचा. पृथ्वीची अवस्था त्या एका थेंबासारखी नाहीये का? अगदी चपखल उदाहरण दिलत. आणि याच गणितानुसार इतर ग्रहांवर जीवसृष्टी असणे ही केवळ शक्यता नसून ती एक वैज्ञानिक अपरिहार्यता वाटते. आणि इथेच ते प्रसिद्ध फर्मी पॅराडॉक्स येतं. फर्मी पॅराडॉक्स म्हणजे नक्की काय? भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांनी हाच प्रश्न विचारला होता की जर विश्व इतकं जुनं आणि अफाट आहे तर मग परग्रहवासियांच्या अस्तित्वाचे पुरावे कुठे आहेत? म्हणजे ते आपल्याला दिसायला हवेत कुठेतरी. हो ना. बघा, पृथ्वीचं वय सुमारे 4.5 अब्ज वर्ष आहे, पण विश्वाचं वय 13.8 अब्ज वर्ष आहे. अच्छा, म्हणजे आपल्या आधी कित्येक अब्ज वर्ष दुसरं कोणीतरी असू शकतं. नक्कीच. आपल्यापेक्षा लक्षावधी वर्षे जुन्या आणि प्रगत असलेल्या संस्कृती विश्वात असू शकतात. त्यांच्याकडे ताऱ्यांची ऊर्जा वापरण्याचं किंवा एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्याचं तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी पुरेसा वेळ होता. जर अशी एखादी प्रगत संस्कृती असेल तर त्यांच्या पाऊलखुणा आपल्याला का दिसत नाहीत? बरं, पण मग काही लोकांचा असा दावा आहे की त्या पाऊलखुणा आपल्याला दिसत आहेत, फक्त आपण त्या ओळखत नाही आहोत किंवा त्या आपल्यापासून लपवल्या जात आहेत. इथेच आपण कॉन्स्पिरसी थिअरीजकडे वळतोय वाटतं. हो, आणि इथेच आपण येतो 1947च्या त्या प्रसिद्ध रोसवेल घटनेवर. न्यू मेक्सिकोमधली ती घटना. अगदी तीच. अमेरिकेतील या छोट्याशा गावात आकाशातून एक विचित्र वस्तू कोसळली आणि गंमत बघा, सुरुवातीला स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनीच पत्रक काढलं की त्यांनी एक उडती तबकडी म्हणजे फ्लाइंग डिस्क ताब्यात घेतली आहे. हो, आणि तो खूप मोठा धक्का होता सगळ्यांसाठी. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी घुमजाव केलं आणि सांगितलं की तो फक्त एक हवामान बलून म्हणजे वेदर बलून होता. आता सांगा, हे प्रकरण इतकी वर्षे का टिकून आहे? तिथे नक्की काय घडलं असावं? इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की रॉसवेलची घटना ही मानवी मानसशास्त्र आणि शीतयुद्धाच्या काळातील गुप्ततेचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तो खराच हवामान बलून होता? तिथे जे काही कोसळलं ते खरोखरच एक हवामान बलून नव्हतं, पण ती उडती तबकडीही नव्हती. मग काय होतं ते? नंतरच्या अनेक दशकांनंतर जेव्हा गुप्त माहिती उघड झाली तेव्हा असं समजलं की तो अमेरिकन लष्कराचा एक अतिशय गुप्त प्रकल्प होता.
प्रोजेक्ट मोगुल नावाचा. प्रोजेक्ट मोगुल. हो, सोव्हिएत युनियनने केलेल्या अणु चाचण्यांचे ध्वनी लहरींद्वारे आकाशातून रेकॉर्डिंग करण्यासाठी हे खास फुगे बनवले होते. आणि या फुग्यांना रडारवर ट्रॅक करण्यासाठी जे रिफ्लेक्टर्स लावले होते ते विशिष्ट प्रकारच्या धातूच्या पट्ट्या आणि लाकडापासून बनवले होते. अच्छा, म्हणजे ते दिसायला खूपच वेगळे असणार. अगदी. जेव्हा ते खाली कोसळले तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी असं साहित्य आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. लष्कराला प्रोजेक्ट मोगुल जगापासून लपवायचा होता, त्यामुळे त्यांनी थातूरमातूर कारणे दिली आणि या लपवाछपीतूनच एका मोठ्या एलियन कव्हरअपच्या कथेचा जन्म झाला. वा, हे स्पष्टीकरण खूपच तार्किक वाटतंय. म्हणजे ती केवळ लष्करी लपवाछपवी होती. पण थांबा, जर रॉझवेलची घटना आपण प्रोजेक्ट मोगुल म्हणून बाजूला ठेवली तरी आजच्या काळातील घटनांचं काय? तुम्ही UAP बद्दल बोलताय ना? होय, गेल्या काही वर्षात अमेरिकन नेव्हीच्या वैमानिकांनी आकाशात अनेक विचित्र वस्तू पाहिल्या आहेत. त्यांचे व्हिडिओ देखील पेंटागॉनने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेत. ज्यांना पूर्वी UFO म्हटलं जायचं. बरोबर. आणि आता त्यांना UAP म्हणजे अनआयडेंटिफाईड अनॉमलस फिनॉमेना म्हटलं जातं. हे जे टिकटॅक आकाराचे ऑब्जेक्ट्स रडारवर दिसले ते कोणत्याही इंजिनाशिवाय, पंखांशिवाय आणि आवाजाशिवाय ताशी हजारो किलोमीटरचा वेग घेतात. हे कसं शक्य आहे? इथे UFO कडून UAP कडे झालेला हा शब्दांचा बदल अत्यंत कळीचा आहे. कारण जेव्हा आपण UFO म्हणतो तेव्हा लोकांच्या डोळ्यांसमोर थेट हिरवे परग्रहवासी येतात. हो ना, हॉलिवूड चित्रपटांसारखे. पण UAP हा शब्द वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवतो. नेव्हीच्या वैमानिकांनी जे काही पाहिलं ते फक्त डोळ्यांचा भ्रम नव्हता. एकाच वेळी इन्फ्रारेड कॅमेरे, लढाऊ विमानांचे रडार आणि जहाजांवरील सेन्सर्स या सर्वांनी त्या वस्तूची नोंद घेतली आहे. म्हणजे त्या खरोखर तिथे होत्या? नक्कीच. आणि भौतिकशास्त्राच्या सध्याच्या नियमांनुसार जर एखाद्या वस्तूने इतक्या वेगाने दिशा बदलली तर हवेच्या घर्षणामुळे ती जळून खाक व्हायला हवी किंवा किमान सॉनिक बूम तरी व्हायला हवा. म्हणजे आवाजाचा मोठा स्फोट व्हायला हवा. हो, पण तिथे कोणतीही उष्णता नव्हती, एक्झॉस्ट नव्हतं. म्हणूनच हे अनॉमलस किंवा विसंगत आहे. मग हे एलियन्सचेच यान असू शकतं का? असू शकतं. किंवा रशिया किंवा चीनसारख्या देशांचं अत्यंत प्रगत ड्रोन तंत्रज्ञान असू शकतं. किंवा वातावरणातील असा एखादा ऑप्टिकल आणि रडार इल्युजन असू शकतो जो विज्ञानाला अजून समजलेला नाहीये. विज्ञान फक्त डेटाच्या आधारे निष्कर्षापर्यंत पोहोचू पाहते. आता बघा, इथे खऱ्या अर्थाने एक रंजक वळण येतं. जर आज आपल्याकडे इन्फ्रारेड आणि प्रगत रडार असल्यामुळे आपण या गोष्टी नोंदवू शकत आहोत, तर असाही विचार करता येईल ना की हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनीही आकाशात अशाच काही अनाकलनीय गोष्टी पाहिल्या असतील? त्यांच्याकडे रडार नव्हते, पण त्यांच्याकडे भाषेची ताकद नक्कीच होती. अगदी. आणि इथूनच आपण प्राचीन भारतीय पुराणांकडे वळतो. महाभारतासारख्या महाकाव्यांमध्ये पुष्पक विमान किंवा आकाशात उडणाऱ्या रथांचे अनेक उल्लेख आहेत. हे उल्लेख वाचताना असं वाटतं की जणू एखाद्या प्रगत यानाचंच वर्णन केलं जातंय. हो, तिथे केवळ उडण्याचा उल्लेख नाहीये ना? ते कसं चालतं, त्याचा वेग आणि त्यातून निघणारे भयानक अस्त्र यांचे अत्यंत तपशीलवार वर्णन आहे. हे सगळं काय आहे? प्राचीन साहित्यातील हे उल्लेख खरोखरच अद्भुत आहेत. जेव्हा आपण हे ग्रंथ वाचतो तेव्हा त्यातील तांत्रिक बारकावे थक्क करणारे असतात. काही ग्रंथांमध्ये या विमानांचे आकार, त्यातून येणारा आवाज, कधी सिंहाच्या गर्जनेसारखा तर कधी ढगांच्या गडगडाटासारखा असा उल्लेख आहे ना? अगदी तेच. आणि ते चालवण्यासाठी लागणारी विशिष्ट कौशल्य यांचाही वर्णन आहे. यामुळे एन्शियंट ॲस्ट्रॉनॉट थिअरी किंवा प्राचीन परग्रहवासी सिद्धांताला खूप बळ मिळतं. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी परग्रहवासी पृथ्वीवर आले होते, हा सिद्धांत. हो, या सिद्धांतानुसार तेव्हाच्या मानवाने त्यांना देव मानलं. त्यांची प्रगत वाहने आणि शस्त्र मानवाने आपल्या भाषेत विमान आणि दिव्यास्त्रे म्हणून नोंदवून ठेवली. बरं, पण मला हे पूर्णपणे पटत नाहीये. असं का? कारण आपण असा विचार का करत नाही की आपले पूर्वज कदाचित त्या काळातील सायन्स फिक्शन कथा लिहित होते? म्हणजे आपण आपल्या पूर्वजांच्या कल्पनाशक्तीला कमी लेखत आहोत असं नाही वाटत? हा, हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. जसे आज आपण स्टार वॉर्स किंवा अवतारसारखे चित्रपट बनवतो, त्यात लाईट स्पीड इंजिन असतं, टाईम मशीन असतं. हे तंत्रज्ञान आज अस्तित्वात नाहीये, पण तरीही आपण त्याची अत्यंत अचूक आणि तांत्रिक भाषेत कल्पना करू शकतोच ना? हो, नक्कीच करू शकतो. मग हजारो वर्षांपूर्वीचे विद्वान आणि कवी तत्कालीन समाजासाठी अशा सायन्स फिक्शन कथा रचत नसतील कशावरून?
पक्ष्यांना उडताना पाहून माणसाने स्वतःसाठी उडणाऱ्या रथाची कल्पना करणं हे केवळ एक उत्कृष्ट थॉट एक्सपेरिमेंट किंवा कल्पनाविलास असू शकत नाही का? हा अत्यंत अचूक आणि आवश्यक प्रतिवाद आहे. मानवी कल्पनाशक्ती खरोखरच अमर्याद असते. बघा ना, ग्रीक पुराणांमध्ये इकारसची कथा आहे, ज्याने मेणाचे पंख लावून सूर्याकडे झेप घेतली. हो, ती कथा ऐकलीये मी. पण याचा अर्थ ग्रीकांकडे जेटपॅक होते असं तर होत नाही ना? अगदी बरोबर. प्राचीन भारतीय साहित्य हे काव्य, तत्वज्ञान आणि कल्पनेचा सर्वोच्च आविष्कार आहे. त्यामुळे त्यांनी आकाशात विहार करण्याच्या मानवी इच्छेला शब्दात मांडलं असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण तरीही यातील जो रहस्यमय भाग आहे तो असा की केवळ उडण्याची कल्पना करण्यापलीकडे जाऊन काही ठिकाणी जे गुरुत्वाकर्षणावर मात करण्याचे किंवा दिशा बदलण्याचे जे उल्लेख आहेत ते आजच्या UAPच्या हालचालींशी विलक्षण साम्य दर्शवतात. बापरे, म्हणजे हे साम्य केवळ योगायोग आहे की त्यांनी खरोखरच आकाशात काहीतरी अनैसर्गिक पाहिलं होतं? हाच तो प्रश्न आहे जो अनुत्तरित राहतो. त्यांनी कदाचित त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादेत वर्णन केलं असावं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? जर प्राचीन ग्रंथ केवळ कल्पनाविलास असतील आणि आजचे UAP व्हिडिओ फक्त रडारमधील त्रुटी किंवा अज्ञात हवामानविषयक घटना असतील, तर मग आपण नक्की काय शोधत आहोत? इथेच खऱ्या अर्थाने आपली वैज्ञानिक मोहीम सुरू होते. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी अब्जावधी डॉलर्स खर्चून परग्रहवासियांचा शोध घेत आहेत. पण इतकी वर्षे, इतकी तंत्रज्ञान आणि अब्जावधी डॉलर्स खर्चूनही जर आपल्या हाती कोणताही पुरावा लागला नसेल, तर आपण वेळ का वाया घालवतोय? आणि आता तर त्यांचं लक्ष फक्त मंगळावर नाहीये. हो, आता ते आपल्या सूर्यमालेतील सर्वात थंड आणि दूरच्या ग्रहांच्या चंद्रांवर लक्ष केंद्रित करत आहेत. विशेषतः गुरूचा चंद्र युरोपा आणि शनीचा चंद्र टायटन. पण जिथे सूर्यप्रकाशही नीट पोहोचत नाही, तिथे जीवसृष्टी कशी असू शकेल? इथेच आधुनिक ॲस्ट्रोबायोलॉजी किंवा खगोल जीवशास्त्राची खरी जादू आहे. आपण आता पृथ्वीसारखा ग्रह शोधणं थांबवलं आहे. अच्छा, मग आपण काय शोधतोय? आपण जीवनासाठी आवश्यक असणारी स्थिती शोधत आहोत. आता युरोपाचंच उदाहरण घ्या. बाहेरून हा गुरूचा चंद्र पूर्णपणे बर्फाने आच्छादलेला एक गोठलेला गोळा दिसतो. तिथल्या पृष्ठभागावरचं तापमान उणे 160 अंश सेल्सिअस असतं. पण या बर्फाच्या कित्येक किलोमीटर जाड आवरणाखाली एक अथांग आणि उबदार पाण्याचा महासागर आहे. थांबा, बर्फाच्या खाली उबदार पाणी, पण तिथे उष्णता कुठून येते? सूर्य तर खूप दूर आहे तिथून. हे समजून घेणं अत्यंत रंजक आहे. या प्रक्रियेला टायडल हिटिंग म्हणतात. टायडल हिटिंग? हो, गुरुग्रहाचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड आहे की तो युरोपाला सतत आपल्याकडे खेचतो आणि ढकलतो. जसं आपण एखादा रबर बँड वारंवार ताणला आणि सोडला तर तो गरम होतो ना? हो, अगदी. तसंच युरोपाच्या आतल्या गाभ्यामध्ये प्रचंड घर्षण निर्माण होतं. या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, जी बर्फाखालचं पाणी द्रव स्वरूपात टिकवून ठेवते. काय सांगताय? म्हणजे तिथल्या समुद्रात चक्क गरम पाणी असू शकतं? नक्कीच. आणि जिथे द्रव स्वरूपात पाणी आहे, उष्णता आहे आणि खडकांमधून मिळणारी खनिजे आहेत, तिथे सूक्ष्मजीव असू शकतात. अगदी पृथ्वीवरच्या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या हायड्रोथर्मल वेंट्सप्रमाणे, जिथे सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही, तरीही जीवसृष्टी फुललेली असते. हे तर थक्क करणार आहे. म्हणजे आपण गुरुत्वाकर्षणाच्या घर्षणामधून निर्माण झालेल्या समुद्रात जीवसृष्टी शोधत आहोत. आणि टायटनबद्दल काय? शनीचा हा चंद्र तर युरोपापेक्षाही वेगळा आहे असं वाचण्यात आलं होतं. हो, टायटनची कथा तर अजूनच वेगळी आहे. तिथे तर चक्क नद्या आणि तलाव आहेत असं म्हणतात. खरे का हे? होय, सूर्यमालेत पृथ्वीव्यतिरिक्त टायटन हा एकमेव असा खगोलीय पिंड आहे ज्याच्या पृष्ठभागावर